तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पावभाजी पिझ्झाची रेसिपी. खूपच इझी आणि टेस्टी बनते. जर तुमची मुलं पावभाजी नाही खात तर त्यांना तुम्ही असा काहीतरी प्रकार बनवून देऊ शकता. ही रेसिपी मुलांना स्पेशली खूप आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा. तर सगळ्यात आधी जो नरम पाव असतो त्याला स्लाईसमध्ये कट करून घेणार आहे. असं एका पावात त्याचे 2 भाग करून घेतलेत. मग त्याला लाटून घेतलंय थोडंसं. आता त्याच्यावर थोडंसं मी बटर अप्लाय करणार आहे. बटर अप्लाय करून झालं की याच्यावर पावभाजीची भाजी लावा. पावभाजीच्या भाजीची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेअर केली आहे. ज्यांना पावभाजी नाही आवडत ती मुले सुद्धा ही आवडीने खातील. त्यानंतर त्याच्यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकलाय. कांदा टाकून झाल्यावर याच्यावर टाकलंय मॉझरेला चीज. माझ्याकडे मॉझरेला चीज होतं म्हणून मी ते टाकलंय. तुमच्याकडे स्लाइस चीज असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. खूपच इझी आणि टेस्टी रेसिपी बनते, स्पेशली त्या मुलांसाठी ज्यांना पावभाजी आवडत नाही. आता पॅनवर बटर स्प्रेड केलं आणि त्याच्यावर हे 4 पीसेस ठेवून दिलेत. 2 ते 3 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचे झाकून. तर तुम्ही बघू शकता हा आपला पावभाजी पिझ्झा आहे रेडी. तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. Thanks for watching guys. Like, share and subscribe.